महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे। दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वर्धापन दिन सोहळा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना आज मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचा टीझर सुद्धा रिलीज झालाय। एक नेता एक आवाज एक संघटना असा आशय या टीझरचा आहे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे। साहजिकच उत्सुकता आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे या नवीन पिढीला, या विद्यार्थी सेनेतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच आज 20वा वर्धापन दिन आहे विद्यार्थी सेनेचा। याला राज ठाकरे उपस्थित राहणार मात्र एकूणच जर बघितलं तर झेंझीच्या पाठीमागे आपण बघितलं ठाकरे बंधू उभे राहिले होते, राज ठाकरे सुद्धा उभे राहिले होते। तरुणांचा प्रश्न असेल, मुंबईतील तरुणांचे प्रश्न असतील, राज्यातील तरुणांचे प्रश्न असतील, हे राज ठाकरे नेहमी सोडवत आलेले आहेत। त्याच प्रमाणात आता जो पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वीच राज ठाकरे यांनी भाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलेलं आहे। त्यामुळे आज राज ठाकरे नक्की या विद्यार्थी सेनेच्या सर्व युवकांना आणि नवीन झेंझी पिढी जी मनसेसोबत जोडली जाणार आहे। खरं तर आज सह्यांचं अभियान असेल, एकूणच आपण बघितलं तर सदस्य नोंदणीसुद्धा आज होणार आहे। त्यामुळे या नोंदणीमध्ये अनेक झेंझी हे मनसेशी जोडले जाणार आहेत। त्यामुळे त्या झेंझींना सुद्धा आज राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पेपर फुटीचा मुद्दा असेलच, मात्र एकूणच विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे आणि हे भवितव्य कसं चांगलं घडावं यासाठीचं मार्गदर्शन हे राज ठाकरे करतील। नक्कीच या ठिकाणी राजकीय वक्तव्यसुद्धा होतील, मात्र विद्यार्थ्यांना संबोधून राज ठाकरे पुढील भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि एकूणच मंत्री चेंज झालेले आहेत, कारण शिक्षण मंत्र्यांना बदलल्यानंतर जोशी यांना आणलेलं आहे, त्यांच्यावरती सुद्धा राज ठाकरे टीका करण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यावरती सुद्धा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांकडूनच रोष व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या रोषामध्ये राज ठाकरे सहभागी होणार का? नक्की केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच राज्यामध्ये सुद्धा पेपर फुटीचं प्रकरण वाढलेलं आहे आणि 2 पेपर जे फुटलेले आहेत त्याचं केंद्रस्थान हे महाराष्ट्र आहे। त्यामुळे राज ठाकरे यांचं आजचं भाषण असेल किंवा आजचं मार्गदर्शन असेल हे सर्वच विद्यार्थी उपस्थित राहून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकण्यास उत्सुक आहेत। त्यामुळे राज ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी नागरी समस्या असू देत किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या, वेळोवेळी मनसेने या संदर्भात आवाज उठवलेला आहे। त्यामुळे आजच्या या वर्धापन दिनी काय नेमका रोडमॅप त्यांना दिला जातो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।